मोबाईल एक नशा. अहो तुम्ही काय करताय? जरा नीट उभा राहा ना. अहो तुमची बॅग लागते, मला बाजूला घ्या ना. अहो तुम्ही मला पूर्णपणे चेपून टाकलाय ना. शी. अहो तुमची बॅग बाजूला घ्या ना आणि जरा नीट उभा राहा ना. हे सगळं मी पाहताय एकटीच बडबडत होतो. मागून काही चालचाल दिसे ना. म्हणून मी शेवटी रागाने मागे पाहिले तर मॅडम कानात इयरफोनचे गोळे घालून मोबाईल सावरत होती. तिची बॅग कुठे लटकली आहे याची तिला जराशी काळजी नव्हती. तिचा पूर्णपणे लक्ष तिच्या मोबाईलमध्ये होता. तीच मोबाईल सावरून बघत माझी अजून सटकली. अगं ए बाई, तू मोबाईल ठेव बाजूला आणि बॅग काढ. अडकलीये ती. किती वेळा बोलतोय तुला. शेवटी तिने मला अपेक्षित असंच उत्तर दिलं. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ओ? असं उत्तर देणाऱ्याच्या वाटवाट साठ साठ कानाखाली वाजवावी. एकतर तुम्ही दुसऱ्याला त्रास देणार आणि वरून आरेरावी. कुर्ला ते दादर म्हणायला अंतर फारच कमी पण प्रचंड गर्दी आणि त्यात ऑफिस टाइम. त्यामुळे सगळी गर्दी ही फास्ट ट्रेनला अक्षरांशः लोक दरवाजाला लटकून प्रवास करतात. कोणाचा हात दुसऱ्याच्या हातात जाऊन जरी अडकला तरी तो दादर येईपर्यंत तसाच ठेवावा लागतो. एवढ्या गर्दीत पाठ आणि पोट एक होऊन जातात. जसं काही सर्वजण टेटस गेम खेळत असतात. त्यात हे मोबाईल ॲडिक्ट युजर कोणाच्या इयरफोनच्या वायरमध्ये बॅग अटकते, कुठं हात अटकतो. चुकून ह्यांना धक्का लागून मोबाईल ट्रेनमध्ये पडला तर ह्याचं चूक चालू आणि काही महाभाग तर दुसऱ्यांना खांद्यावर मोबाईल ठेवून खुशाल चॅटिंग करत असतात. काही तर दरवाजा लटकलेले असतात. जीव गेला तरी चालेल पण मोबाईल हातातून सुटू देणार नाही. न राहून मी पूर्ण लेडीज डब्यात सर्वत्र नजर फिरवली आणि पाहते तर काय आश्चर्य. 100% लेडीज की त्यांना आजूबाजू काय चाललंय याचं जराशीही भान नव्हती. राहिलेल्या 20% लेडीजमध्ये कोणी गप्पा मारतात, तर कोणी पुस्तकं वाचतात, कोणी देवाचं नामस्मरण करते, तर कोणी झोपा काढते आणि कोणी इतरांना निरीक्षण करते. त्यात मीही एक होती. ट्रेनचा वेग वाढला आणि माझ्याही मेंदूने जोर धरला. तो थेट मोबाईलचा स्मार्टफोन शोधत कोणाला लागला असेल तिथपर्यंत जाऊन पोहोचलो. विज्ञानाला आपण जाळ्यात अडकलोय की विज्ञानाने आपल्या जाळ्यात फसवले हा प्रश्न उभा राहिला. तंत्रज्ञानाने आपले जीवन नक्कीच झोप झालंय आहे, पण याचं तंत्रज्ञानाने आपलं जगणं मुश्किल करून ठेवलं आहे हेही तेवढंच खरं. एवढासा तो मोबाईल, अगदी हाताच्या पंजा एवढा, पण पूर्ण विश्वास व्यापून टाकलेला आहे याने. गुगल, यूट्यूब, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक, क्यूटी, क्रश, टेम्पल रन, हायश आणि बरंच काही. आजकाल बाजूला रूममध्ये राहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा व्हॉट्सॲपवरून गुड नाईट केलं जातं आणि तीच व्यक्ती समोरून आल्यावर बोलायची सुद्धा कष्ट पडतात. आपल्याला टिकटॉकवर फेमस कोण आहे याची खबर असते, पण बाजूच्या रूममध्ये नेबर्स कोण आहेत याची खबर नसते आपल्याला. अभिनंदन किंवा श्रद्धांजली देण्यासाठी स्टेटस ठेवायला जातो, पण नात्यात मात्र डिस्टन्स ठेवला जातो. कामावरून घरी आलेल्या नवरा बायकोला एकमेकांशी बोलायला टाईम नाही, पण मोबाईलवर तासनतास चॅटिंग करत प्राईम आहे. खरंच आमचं जीवन फारच सुंदर होत हो. भातुकलीचे खेळ, कबड्डी, खो खो, पकडापकडी, लपाछुपी, चेंडूफळी, लंगडी, विट्टांडू, लगोरी, टायर चालवणे, गोट्या खेळणे, टिकरी, पच्चे आणि किती सारे खेळ. या सर्व खेळासमोर त्या टेम्पल रन किंवा तो पबजीची सर येणार नाही का? आजकालच्या मुलांना जर प्रश्न विचारायला, बाळा तू क्रिकेट खेळतो? हो. कुठे जातो? तुम्ही खेळायला? तर उत्तर येतो मोबाईलवर. पण यात त्या मुलांचे काही चूक नाही. कॉम्प्युटर युगातील मूल ती.
अजून काय उत्तर देणार? खरं तर याला जबाबदार आणि आपण आहोत. हट्टी मुलं आई वडिलांना त्रास देतात म्हणून हातात मोबाईल देऊन शांत करणे. छोटं बाळ जेवण करत नाही म्हणून मोबाईलवर गाणी लावून जेवणात भरवणं. मुलांच्या समोर मोबाईलचा जास्त वापर करून ह्या सगळ्या सवयी आपण मुलांना लागलो आणि त्यात बालपण हिरावून घेतो. मैदानी खेळ तर फारच कमी खेळते जातात. मुंबई सारख्या शहरात त्यात आपली मुलं बाहेर किती सुरक्षित आहे ही भीती त्यामुळे मुलांना घरी बंदी केली जाते आणि पर्याय म्हणून मोबाईल हातात दिला जातो. मोबाईल म्हणजे काय हे आम्हाला 12वी नंतर कळलं असेल. खरं जीवन तर आम्ही जगलो. मित्रमैत्रिणीशी तास गप्पा मारत विषयाची कधी गरज भासली नाही. नाव गाव फळ फूल असे सारखे खेळतात. वेळेच कधी भानच नाही राहिला नाही. फाटापायात रुतलेल्या याची पर्वा न करता करवंदीच्या झाडावर घुसून लाल लाल करवंद तोडून खाणे. जांभळं खाऊन जांभळी झालेली जीभ दाखवणे याची मजा कुठेच नाही. दुसऱ्याच्या कुंपणात चोरून घुसून पेरू कैऱ्या तोडताना 4 शिवाय ऐकल्याशिवाय करमत नाहीच. तोडलेल्या कैऱ्याचे खिरमट कच्चे गोड लोणचे बनवणे. मग त्यासाठी लागणारं साहित्य प्रत्येकानं आपापल्या घरातून एक वस्तू घेऊन येणे. मसाला मीठ तेल साखर आणि मग त्यात कैरीचे तुकडे टाकून तो सर्वांना कागदाच्या तुकड्यावर वाटणं. म्हणजे आम्हाला मुलांसाठी ती एक प्रकारची पार्टी असायची. चिंच तोडून खिसे भरून शाळेत नेऊन इतरांना वाटणं. पण त्यासाठी होणारे भांडण केस एवढेसे असले तरी आबोलीची फूल गोळा करून त्याचे मोठमोठे जरजरे माळणे. वेळ कुठे घालायला हा प्रश्न कधी पडलाच नाही. पण आजकाल मुंबईच्या मुलांना वेळ कसा काढायचा हा प्रश्न पडतो. स्कूल आणि मग ट्युशन यातच दिवस निघून जातो आणि फावल्या वेळेत होमवर्क किंवा मग मोबाईलवर गेम खेळणं याशिवाय काहीही पर्याय उरत नाही. कारण ही मुलं कॉम्प्युटर युगातील त्यामुळे स्पर्धेत ही एवढी जास्त वयाअगोदर मूल मोठी होऊ लागली आहेत. आज ही तरुण पिढी पोर्न ब्ल्यू फिल्म यासारखी महिलांच्या जवळच्या अडकत चाललेली आहे. सेल्फी काढण्याच्या नादात बहुतेक मुलांना जीव गमावले लागले आहेत. वयाअगोदर शरीरात ट्रुबी मुले अपंग होऊ लागली आहेत. आजकालच्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे अगदी पहिलीच्या मुलालाही मोबाईल वापरणं निष्काळ झाले आहे. त्या कोणासारख्या महामारीत तर मोबाईल आणि लॅपटॉप आहे अगदी तेरे बिना नाही जिना अशी परिस्थिती झाली आहे. मोबाईलवर गाणी ऐकण्याच्या सवयीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नवरा बायकोमध्ये घटस्फोट प्रमाणे वाढले आहे. दैनंदिन जीवनात महत्त्वाच्या गोष्टीसाठी पूर्णपणे मोबाईलवर अवलंबून राहावे लागलं आहे. आज कोणीही अगदी सहजपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली वैयक्तिक माहिती मिळू शकतो. त्यातच सायबर क्राईममध्ये एखादा मोबाईल हॅक झाला तर त्याची जमापुंजी एवढ्या क्षणात रिकामी होऊ शकते. मोबाईल हा नक्की एकच वरदान आहे, पण त्याच्या वाढत्या दुरुपयोगामुळे तो प्रकार शाप बनला चालला आहे. याच्या काही संशोधन पण विकास मात्र कमी होतो. ह्या संशोधनामुळे अवघ्याखाली मूल बालपण हरवून बसले आहे. तरुण पिढी एकमेकांच्या सहवासात हरवून बसली आहे आणि प्रौढ आपल्याला घरात राहणाऱ्या मुलांना हरवून बसले आहे. मोबाईलमुळे लांबची माणसं नक्कीच जवळ आली असतील, पण जवळची माणसं खूप लांब गेली आहेत. ट्रेन दादर स्टेशनला थांबली आहे तशा सर्व बायका उतरण्याच्या घाई करू लागल्या. माझ्या बाजूला खांद्यावर खांदा लावून चालणारी एक मुलगी मोबाईलवर बोलत ट्रेनमधून उतरत होती. या नादात उतरता तिचा हात माझ्या चष्म्याला लागला आणि माझा चष्मा प्लॅटफॉर्मवर पडला. त्याचे सरळ 2 तुकडे झाले. रागाच्या भरात मी तिला पाहिलं, पण तिला या सर्वाचं भान कुठे होतं. मी मस्त आपल्या मोबाईलच्या दुनियेत दुसऱ्याच्या बाजूला निघून गेलेली. मी मात्र माझ्या तुटलेला चष्मा उचलत आता तिला शिव्या घालत चालू लागलो. आता ह्यात चूक कोणाची, मोबाईलची की त्या नवोबियावाल्या मुलीची?